ज्ञानाचा राजा. सह्याद्रीच्या उंच कड्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र शूर संभाजी महाराज राज्य करत होते. त्यांना जितकी आवड तलवारीची होती तितकीच आवड ज्ञानाची आणि पुस्तकांचीही होती. दररोज सकाळी ते आपल्या सैनिकांसोबत तलवारीचे प्रशिक्षण घेत, पण संध्याकाळ होताच ते आपल्या वाचनालयात ज्ञानाच्या समुद्रात डुंबून जात. त्यांचे एक प्रिय मित्र होते, कवी कलश. ते दोघे मिळून कविता, राजकारण आणि धर्मावर तासनतास चर्चा करत. एके दिवशी संभाजी महाराज म्हणाले, कवी कलश, आपण आपल्या ज्ञानाचा उपयोग पुढच्या पिढ्यांसाठी केला पाहिजे. मी एक ग्रंथ लिहीन जो राजांना आणि नेत्यांना योग्य मार्ग दाखवेल. आणि मग संभाजी महाराजांनी बुधभूषणम नावाचा ग्रंथ लिहायला सुरुवात केली. दिवसा ते राज्यकारभार पाहत आणि रात्री दिव्याच्या प्रकाशात शब्दांचे मोती कागदावर उतरवत. त्या ग्रंथात त्यांनी लिहिले की एका चांगल्या राजाने आपल्या प्रजेची काळजी कशी घ्यावी, न्याय कसा करावा आणि राज्याचे रक्षण कसे करावे. एकदा एका मंत्र्याने त्यांना विचारले, महाराज, तुम्ही एक महान योद्धा आहात, तुम्ही लिहिण्यात वेळ का घालवत आहात? संभाजी महाराज हसून म्हणाले, तलवार राज्य जिंकू शकते, पण केवळ ज्ञानच त्यावर उत्तम प्रकारे राज्य करू शकते. शब्द तलवारीपेक्षाही तीक्ष्ण असतात. अखेर बुधभूषणम ग्रंथ पूर्ण झाला. त्यांनी तो अभिमानाने कवी कलश यांना दाखवला. तो केवळ एक ग्रंथ नव्हता, तर एका शहाण्या राजाच्या विचारांचा तो खजिना होता. संभाजी महाराज केवळ एक पराक्रमी योद्धा नव्हते, तर एक महान विद्वान आणि दूरदृष्टीचे राजे होते. बुधभूषणम हा ग्रंथ त्यांच्या ज्ञानाचा आणि शहाणपणाचा चिरंतन पुरावा आहे, जो आजही आपल्याला प्रेरणा देतो.